नमस्कार. रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अनारसं कशी बनवायची ते पाहणार आहोत. पण ही अनारसं बनवत असताना ना मी इथं रेशनिंगचे तांदूळ वापरलेत किंवा कोणताही जाडा तांदूळ वापरला आहे. तरीही तुम्ही बघू शकता जाळी अगदी सुंदर अशी आलेली आहे याला आणि एकदम खुसखुशीत होतात आतूनही ही अनारसं. तर ही अनारसं बनवत असताना मी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, की अनारशाचं पीठ कसं बनवायचं, ती तळत असताना गॅसची फ्लेम कशी असावी, अशा बऱ्याच टिप्स ह्या व्हिडिओमध्ये आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमची अनारसं कधीही फसणार नाहीत. इथं मी एक अनारसं तुम्हाला मोडूनही दाखवते. आतून तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी आलेली आहे याला. तर याची रेसिपी आपण सुरू करूयात, पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज पाहता येतील. तर इथं रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथं तांदळाऐवजी वरई घेतलेली आहे 1 वाटी. तर 1 वाटी वरई आपल्याला छान अशी 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तर स्वच्छ पाणी घालून झाकून याला आपल्याला 3 दिवसांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे. पण या 3 दिवसामध्ये 1-1 दिवसानंतर आपल्याला याच्यातलं पाणी बदलवायचं आहे. तर आता इथं फर्स्ट डे आहे. तर पहिल्या दिवशी तुम्ही बघू शकता ह्याच्यातलं जे पाणी आहे वरचं, ते मी अगदी व्यवस्थित काढून घेतलं सगळं. नंतर याच्यामध्ये दुसरं चांगलं पाणी घातलं आणि 2 ते 3 वेळा चांगलं पाणी घालून याला स्वच्छ असं चोळून धुवून घ्यायचं. म्हणजे मग याच्यात जर काही वास येत असेल तर तो निघून जातो सगळा. तर याच्यामध्ये आपण वरई वापरतोय त्यामुळं ही अनारसं आपण उपवासालाही खाऊ शकतो. तर इथं आता स्वच्छ पाणी घालायचं आणि परत झाकून ठेवू द्यायचं असंच. आता नंतर दुसऱ्या दिवशी ही सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचं आणि मग स्वच्छ पाणी घालून याला परत असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. तर ही प्रोसिजर अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 दिवस आपल्याला हे असं ठेवायचं आहे. आता नंतर तिसऱ्या दिवशी काय करायचं, तर वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. परत याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर आपण याला एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. तर इथं धुवून घेतलं आहे मी याला. आता आपण याला एका चाळणीवरती काढून घेऊयात, पण चाळणीतून वरही खाली जाईल म्हणून मी इथं रुमाल वापरते आहे. तर एका स्वच्छ रुमालावर याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे मग याच्यातलं जे पाणी आहे ते खाली सगळं निथळलं जातं आणि एक 15-20 मिनिटांनंतर आपण हा रुमाल बाजूला काढून अगदी वरई छान पसरवून ठेवायची आहे. तर 1-1.5 तासानंतर तुम्ही बघू शकता छान वरई सुकलेली आहे. अगदी खूप सुकवायची नाही, थोडी ओलसर असतानाच आपल्याला याला बारीक करायचं आहे. आता याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान असं बारीक करून घेणार आहे. एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे आणि चाळतानाही एकदम मैदा चाळतो ती चाळण वापरायची. एकदम बारीकवाली चाळण, मोठी चाळण इथं वापरायची नाही आहे. अगदी छान असं याला चाळून घ्यायचं आहे. पीठ एकदम सॉफ्ट असं निघालं पाहिजे खाली. तर इथं बघू शकता एक भांडं झालेलं आहे. तर पीठही बघू शकता अगदी छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण दुसरंही भांडं बारीक करून घेतलेलं आहे मी इथं. तेही व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आहे ते एका बाजूला घ्यायचं आणि कोणतंही भांडं घ्या तुम्ही, वाटी घेतली चालेल, कप घेतला तरीही चालेल, त्याने मोजून घ्यायचं आहे. तर इथं टोटल पीठ 2 वाट्या आहे माझं. तर मी आता याच्यामध्ये साखर वापरते आहे. तर घरचीच साखर मी इथं बारीक करून घेतलेली आहे. तर 2 वाट्या पिठाला 1 वाटी पिठी साखर वापरायची आहे. तर पिठी साखरही मी छान अशी चाळून घेणार आहे याच्यामध्ये. कारण साखर जी अख्खी असते ती बाजूला काढून घ्यायची. नंतर अर्धा चमचा वेलची पावडर घातली म्हणजे मग छान स्वाद येतो. आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये तूप घालतानाही अगदी एकदम खूप सारं तूप घालायचं नाही. तर इथं मी तुपाच्या भांड्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्यानेच थोडं थोडं तूप घालते आहे. तर 1-1 चमचा तूप घालत घालत पहिले मिश्रण आहे ते एकसारखं करून घ्यायचं आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघत बघतच आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तर इथं या तुपाच्या भांड्यातले जे चमचे आहेत ते मी साधारणपणे 5 चमचे तूप घातलं टोटल आणि त्याच्यानंतर याला बऱ्यापैकी छान असं बाइंडिंग आलेलं आहे. मग मी याला छान मिक्स करून घेतलं. आता तुम्ही बघू शकता इथं बऱ्यापैकी बाइंडिंग आलं. लास्टलाही मी एक थोडासा चमचा घातलेला आहे तुपाचा
आता बाइंड होतं आहे पीठ. तर आता काय करायचं, याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. आणि हे गोळे आपण एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर डब्यामध्ये स्टोअर करतानाही तुम्हाला जर 2 ते 3 दिवस ठेवायचं असेल तर मग ते तुम्ही बाहेरच ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. पण त्यापेक्षा जास्त दिवस जर स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला मग 15 दिवसांसाठी हे फ्रीजमध्ये चांगलं राहतं. तर पीठ स्टोअर करताना लक्षात ठेवा की 2 ते 3 दिवसच बाहेर हे पीठ चांगलं राहतं आणि फ्रीजमध्ये 15 दिवस चांगलं राहतं. तर आपल्याला हे हवाबंद डब्यात असंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण आता हे अनारसे करायला घेणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी मी हा बाऊल काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामधला एक गोळा मी काढून घेतला. आता आपण त्याची कन्सिस्टन्सी बघूया. एकदम कोरडं असं आहे पीठ. म्हणून मी काय केलं, दोन्ही गोळे फूड प्रोसेसरमध्ये घातले. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलं आणि छान असं फिरवून घेतलं. तर इथं तुम्ही खलबत्त्याचा वापरही करू शकता. त्याच्यामध्ये कुटून घेतलं तरीही पीठ अगदी छान होतं आणि कन्सिस्टन्सी छान येते. तर इथं बघू शकता तुम्ही, छान असं बऱ्यापैकी बाइंडिंग आलेलं आहे आता याला. तर याच्यातला जो एक गोळा आहे तो अजूनही आपण बाजूला काढून ठेवायचा आहे आणि एकच गोळा आहे त्याचा आपण अनारसे करायला घ्यायचं. कारण एक गोळा कोरडा ऑलवेज ठेवायचा, कारण या गोळ्याला आपण थोडंसं केळ लावणार आहे. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडंसंच केळ याच्यामध्ये लावायचं आहे. जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर मग मिश्रण पातळ होऊ शकतं. आणि चुकून जर मिश्रण पातळ झालंच तर आपण जो दुसरा गोळा डब्यामध्ये एक्स्ट्रा ठेवलेला आहे तो आपण याच्यामध्ये मिक्स करू शकतो. म्हणून अनारशाचं पीठ कधीही करताना केळ वगैरे लावताना अर्ध्या पोर्शनलाच लावायचं आहे, अर्धा पोर्शन तसाच ठेवायचा आहे. तर इथं आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. एक गोळी करून बघूयात. अगदी छान झाली. आता आपण अनारसे बनवूयात. त्यासाठी मी इथं प्लेटमध्ये खसखस घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची, म्हणजे मग अनारशाला जाळी पण छान येते आणि खसखस जास्त लागत नाही आणि तेलामध्येही जास्त पडली जात नाही. तर मी पेपरवरती अनारसा असं थापून घेते आहे, म्हणजे मग काय होतं, उचलायला पण इझी पडतं आणि आपण इझिली ते त्याच्यावरून काढून तेलामध्ये टाकू शकतो. तर आता तळायला घेऊयात. तर अनारसे तळताना तेल ऑलवेज मीडियम गॅसवरती अगदी कडक असं गरम झालेलं पाहिजे. खूप कमी गॅसवर अनारसे कधीही सोडायचं नाही, नाहीतर मग अनारसे कढईमध्ये पसरतं किंवा मोडू शकतं. आणि चमच्यानं असं वरती तेल घालत राहायचं आहे आणि गोल्डन रंग आला की लगेच अनारसे काढून घ्यायचं. अगदी खूप असं ठेवायचं नाही जास्त वेळ, नाहीतर मग अनारशाचा रंग खूपच काळपट होतो आणि दिसायला ती छान दिसत नाही. तर तुम्ही इथं बघू शकता, अगदी सुंदर अशी जाळी आलेली आहे. चमच्यानी वरती तेल टाकल्यामुळे छान अशी जाळी येते त्याच्यावरती. आता आपण इथं मी तुम्हाला लाटून अनारसे कसं करायचं ते दाखवते. तर मी इथं तुम्हाला 2 पद्धती दाखवलेल्या आहेत. तर गोळी ठेवली मी, त्याच्यावरती एक दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि छान असं लाटून घेतलेलं आहे. तुम्ही कितीही पातळ लाटलं तरीही अनारसे मोडत नाही, अगदी खूप छान असं बनतं. तर साईडनी थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि आता आपण हे तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती सुंदर होतं हे. आणि खसखसची बाजू कायम वरती करायची आणि मगच तेलामध्ये सोडायचं आहे. चमच्यानी तेल वरती सतत टाकत राहायचं, म्हणजे मग छान अशी जाळी सुटते अनारशाला वरून. तर बघू शकता छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर थोडासा हलकासा गोल्डन रंग आला की लगेच गॅस कमी करायचा आणि मग चमच्यानी अनारसे काढून घ्यायचं. खूप जास्त वेळ ठेवलं की त्याची तळण्याची प्रोसेस चालूच राहते थोड्या वेळपर्यंत आणि मग ते पूर्ण काळे होतात. तर या रंगावरतीच काढायचे आहेत. तर जाळी बघू शकता किती सुंदर आलेली आहे इथं. आणि हे अनारसे आपण लाटून केलेलं आहे. तर इथं कशीही लाटली तरी अनारसे अजिबात मोडत नाहीत आणि तेलामध्येही पसरत नाही. तर आता हे आपण काढून घेऊयात. तर हे चाळणीमध्ये ठेवतानाही एकदम पालतं ठेवायचं, म्हणजे मग त्याच्यातलं जे तेल आहे ते सगळं खाली गळलं जातं प्लेटमध्ये. आता दुसरंही अनारसे इथं मी करून घेते आहे. तर इथंही मी खसखस लावून घेतली, वरून दुसरा प्लास्टिक पेपर ठेवला आणि छान असं याला लाटून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कसंही लाटलं तरी अगदी छान असं लाटलं जातं आहे ते. अगदी पातळ अशी अनारसे झालेली आहेत इथं. आता हेही अनारसे आपण तळून घेऊयात. तर अनारशाला खसखस लावलेली जी बाजू आहे ती वरती आली पाहिजे ऑलवेज तळताना. आणि गॅस हा मीडियमच पाहिजे. अगदी खूप कमी गॅस नसावा किंवा अगदी फुल गॅस नसावा. चमच्याने अगदी सतत असं तेल वरती टाकत राहायचं, म्हणजे अगदी सुंदर अशी जाळी येते अनारशाला. आता इथं बघू शकता गोल्डन रंग आला की लगेच अनारसे काढायचं आणि मग चाळणीमध्ये छान असं पालथं टाकून ठेवायचं. तर अनारसे चाळणीमध्ये काढल्या ते अगदी सॉफ्ट असे असतात, पण थंड झाले की अगदी छान असे कुरकुरीत होतात.
त्याच्यामुळं जर सॉफ्ट असले तर अगदी घाबरून जायचं नाही. खूप छान असा रंग आलेला आहे, इथं तुम्ही बघू शकता. तर अशीच मी सगळी अनारसं बनवून घेतलेली आहेत. अगदी छान आणि कुरकुरीत झालेली आहेत. तर इथं आपण ना रेशनिंगचा तांदूळ वापरला आहे, ना कोणताही जाडा तांदूळ वापरला आहे. इथं आपण वरई वापरलेली आहे. त्याच्यामुळं ही अनारसं उपवासालाही तुम्ही खाऊ शकता. फक्त खसखस खात नसाल तर ती स्किप केली तरीही चालेल. तर या अनारसाला अतिशय सुंदर अशी जाळी येते. आतूनही एकदम ही खुसखुशीत अशी होतात आणि टेस्टला सेम तांदळाच्या अनारसासारखी लागतात. त्याच्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.